नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आपण नेहमी ऐकतो की व्हिटॅमिन डी आपल्याला कोवळ्या उन्हातून मिळतं। आपल्याला डॉक्टर सुद्धा बऱ्याच वेळेला सांगतात की कोवळ्या उन्हात बसा, त्याच्यामुळे तुमची हाडं मजबूत होतील। तर कसं बसायचं, कधी बसायचं आणि किती वेळ बसायचं, हा प्रश्न मात्र आपल्याला कायम पडलेला असतो। याची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे। आधी आपण बघूया की व्हिटॅमिन डी बनतं कसं कोवळ्या उन्हात बसल्याने। काय होतं, जेव्हा कोवळ्या उन्हात आपण बसतो त्या उन्हामध्ये UVB नावाचे काही रेज असतात आणि ते रेज जेव्हा आपल्या शरीरावरती पडतात स्किनच्या थ्रू ते ॲब्झॉर्ब होतात आणि आतल्या फॅट लेयर सोबत जेव्हा त्याची केमिकल रिॲक्शन होते तेव्हा कोलेकॅल्सिफेरॉल नावाचं एक घटक तयार होतं आणि तेच म्हणजे ॲक्टिव्ह व्हिटॅमिन D3चं फॉर्म असतं। त्यामुळे कोवळ्या उन्हात बसणं गरजेचं असतं। आता कोवळ्या उन्हात किती वेळ बसायचं, तर युजुअली कोवळ्या उन्हात बसताना ज्यांची डार्क टोनची स्किन आहे त्यांनी जास्त वेळ बसणं, म्हणजे साधारण 30 ते 40 मिनिटं बसणं गरजेचं असतं। आणि ज्यांची स्किन थोडीशी फेअरर साईडला आहे, त्यांचा टोन जो आहे स्किनचा कमी आहे, त्यांनी काय करायचं की त्यांनी कमी वेळ बसायचं आहे, साधारणतः 15 मिनिटं असं आपण म्हणू शकतो। याचं कारण काय, तर डार्क टोनच्या स्किनमध्ये मेलॅनिन नावाचं एक घटक असतं आणि मेलॅनिन घटक जो आहे तो UVB रेज जास्त ॲब्झॉर्ब करतो आणि ते मग केमिकल रिॲक्शन पर्यंत पोहोचू देत नाही UVB रेजना जास्त प्रमाणात। त्यामुळे डार्कर टोनच्या स्किनना जास्त वेळ उन्हात बसणं गरजेचं असतं। आता कुठल्या पार्टवरती ऊन पडलं पाहिजे, तर युजुअली लार्जर सरफेस आपण कव्हर केला पाहिजे, म्हणजे लार्जर सरफेस एक्सपोज झाला पाहिजे सनरेजला। फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची जी बॅक रिजन आहे ते एक्सपोज करू शकता किंवा पायाचा पूर्ण भाग तुम्ही एक्सपोज करू शकता। त्यामुळे जेवढा लार्जर एरिया तेवढं जास्त ॲब्सॉर्प्शन जास्त होईल आणि व्हिटॅमिन डी जास्त बनेल। आता काही जण असंही म्हणतात की आमच्या घरातच ऊन येतं, काचेच्या थ्रू सुद्धा ऊन आतमध्ये येतं, आम्ही त्या उन्हात बसतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे ऊन काचेच्या थ्रू येतंय ते ऊन कामाचं नाही आहे, कारण बऱ्याच वेळेला काच जी असते ती UVB रेज रिफ्लेक्ट करते, त्यामुळे त्या खूप प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे प्रॉपर कोवळ्या उन्हात बसा। अगदी रोज जरी शक्य नसेल तरी मी असं म्हणेन वन्स इन अ वीक आपण थोड्या वेळासाठी तरी कोवळ्या उन्हामध्ये बसलं पाहिजे। त्यामुळे आपल्या व्हिटॅमिन डीच्या रिक्वायरमेंट नक्कीच फुलफिल व्हायला मदत होतील आणि आपली हाडं देखील स्ट्रॉंग होतील। थँक्यू।